शेतकरी बंधूंनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी कापसावरील असं एक कीटकनाशक सांगणार आहे ज्याच्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स आणि आळ्यावर सुद्धा दीर्घकाळासाठी नियंत्रण मिळणार आहे। दुसऱ्या कीटकनाशकापेक्षा रिझल्ट एकदम चांगला आहे, कमी खर्चामध्ये जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे मित्रांनो। तर ते कोणतं कीटकनाशक आहे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, खाली सबस्क्राइब बटन आहे। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील। शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघत असताल कापसावर आपण किती जरी फवारणी घेतल्या तरी मनाव तेवढा रिझल्ट येणार झालाय काय की आपण कीटकनाशक वापरलं तर जुन्या जनरेशनचे, त्यामुळं आता मावा तुडतुड्यावर मनाव तेवढा रिझल्ट येणं झालाय। आज फवारणी घेतली, 4-5 दिवसांनी पुन्हा तेच कीटक आपल्या कापसावर दिसायला येतं। तर आज तुम्हाला मी एक असं कीटकनाशक सांगणार आहे ज्याच्यामध्ये 3 घटक एकत्र येतं। 3 घटक एकत्र असल्यामुळे तुमचे पैसे सुद्धा वाचणार आहेत। तुम्हाला 2-2 कॉम्बिनेशन करून इथून पाठीमागे जे तुम्ही फवारणी घेतल्यात त्याची सुद्धा गरज पडणार नाही मित्रांनो। अगोदर तुम्ही जे रॉनफिन वापरायचा किंवा सिमोडिस असेल याच्यापेक्षाही स्वस्तामध्ये त्याच्यापेक्षाही दुप्पट रिझल्ट देणारा कीटकनाशक मित्रांनो, तर ते आहे मित्रांनो सॉल कंपनीचं टॉल्फी। तर हे नवीन जनरेशनचं आलं मित्रांनो, याच्यामध्ये 3 घटक आहेत। आता हे कुठल्याही कंपनीच घ्या, जे तुम्हाला स्वस्तामध्ये पडेल त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये 3 घटक कोणकोणते येतात त्याच्यामध्ये पहिला घटक आहे टॉल्फिन पायराइट 30%, दुसरा घटक आहे पायरिफ्लॉक्झिन 10%, तिसरा घटक आहे मित्रांनो ॲसिटामायप्राइड 4% EC। हे 3 घटक असलेले मित्रांनो एकच कीटकनाशक आहे, त्याचं नाव आहे सॉल कंपनीचं टॉल्फी। कुठल्याही कंपनीच घ्या, घटक त्यातले लक्षात राहून द्या। आता शेतकरी बंधूंनो, हेच कशामुळे वापरायचं आहे तर बघा मित्रांनो, आपण काय करायचं, सुरुवातीला 2-2 कीटकनाशक एकत्र करून फवारणी घेत होतो, तर आपले पैसे जास्त चालले होते, रिझल्ट सुद्धा मानाव तसा काय झालं यायला झालं। आता तुम्ही हे समोर जे कापसा झाड बघता मित्रांनो, एकदम निरोगी, याच्यावर कुठल्याही प्रकारचा आपल्याला थ्रिप्सचा असेल, मावाचा असेल, तुडतुड्याचा अटॅक हा कसं दिसत नाही। तर ह्याचा रिझल्ट एवढा सुंदर तुम्हाला येणार आहे। आता एक तुडतुडा मात्र इथं दिसायला लागलाय, एवढ्या कमी प्रमाणामध्ये आपल्या कापसावर मित्रांनो रोगाचा प्रादुर्भाव आहे। तुम्ही सुद्धा याचा जर वापर केला तर तुमचा सुद्धा कापूस एकदम निरोगी होणार आहे आणि पुढच्या 15 दिवसापर्यंत तुम्हाला पुन्हा फवारणी घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही। आता शेतकरी बंधूंनो, हे काम कसं करतं, ह्यातला जो पहिला घटक मित्रांनो टॉल्फिन पायराइड हा काय करतो, थ्रिप्सवर अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण करतं, ज्याला फुलकिडी म्हणतात। जे थ्रिप्समुळे एकदम परेशान आहे शेतकरी बंधूंनो, त्याच्यामुळे याच्यामध्ये 30% तो घटक आहे टॉल्फिन पायराइड, जो जबरदस्त नियंत्रण करतो थ्रिप्सवर। आता याचा दुसरा घटक आहे मित्रांनो पायरिफ्लॉक्झिन, हा काय काम करतो, पांढरी माशी जी अंडीत आणि पिल्ल्यांना नष्ट करतो। सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिल्लेन पांढरी माशीचा जर प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण नंतर त्याच्यावर ॲसिटामायप्राइडची फवारणी घेत होतो, पण रिझल्ट आपल्याला काय व्हायचा की प्रौढ माशीवर नियंत्रण मिळायचं, पण अंड्यावर पिलावर नियंत्रण मिळत होतं। तर याच्यामध्ये पायरिफ्लॉक्झिन जो घटक आहे तो पांढऱ्या माशीचे पिल्लं सुद्धा मारतो आणि अंडी सुद्धा मारतो, तर इतका जबरदस्त रिझल्ट आहे। आणि याच्यामध्ये तिसरा घटक आहे मित्रांनो ॲसिटामायप्राइड, जे की आपण पहिले टाटा मानिक नावाने यायचं, त्याचा वापर करायचो पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी। तर शेतकरी बंधूंनो, हे सुद्धा याच्यामध्ये आहे, 4% फॉर्मेशनमध्ये आहे। ते पांढऱ्या माशीवर जबरदस्त नियंत्रण मिळतं, म्हणजे एकाच कीटकनाशकामध्ये 3 घटक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा रस शोषणाऱ्या किडी ज्या सकिंग पेस्ट असतात ते आपल्या कापसावर कसल्याही प्रकारच्या दिसून येत नाहीत। आता शेतकरी बंधूंनो, प्रश्न आता आपल्यामध्ये निर्माण होतो की तुडतुड्यावर कसं काम करतं। तर मित्रांनो, 3 घटक एकत्र असल्यामुळे तुडतुड्याचा हे 100% नायनाट करतं। तुम्हाला सारख्या फवारणी घ्यायची गरज कापसावर कसल्याही प्रकारची पडणार नाही। आणि माव्याचा प्रादुर्भाव बऱ्याचशा प्रमाणामध्ये कापसावर होत असतो, तर हे माव्यावर सुद्धा जबरदस्त नियंत्रण करतं आणि कंट्रोल करतं। मेन म्हणजे नियंत्रण तर करतच आहे, ते मावा तर मारतच, पण पुन्हा सारखा येऊन देत नाही आपल्या कापसावर मावा। आता मित्रांनो, ह्याची खासियत काय, तर हे आंतरप्रवाह आणि स्पर्शजन्य प्रकारचं कीटकनाशक आहे सॉल कंपनीचं टॉल्फी। तर पानाच्या पाठीमागे जी पण थ्रिप्स लपलेले असतील, आता हे समजा पानावरचं जे तुडतुडा दिसतोय हा तर मरणारच आहे, आणि पानाच्या पाठीमागे जरी काही असेल तर ते सुद्धा मरणार मित्रांनो, कारण की आंतरप्रवाही याच प्रकारचं औषध आहे। पानाच्या पाठीमागे सुद्धा झिरपून जाऊन आपला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार आहे। आणि हे कॉन्टॅक्ट सुद्धा असल्यामुळे काय होणार आहे की जे पण याच्या संपर्कामध्ये कीटक येणार ते तात्काळ लगेच खतम होऊन जाणार आहेत। असं जबरदस्त नियंत्रण करतं मित्रांनो। आता ह्या कीटकनाशकच तुम्हाला मी का शिफारस करायला शेतकरी बंधूंनो, तर हे दीर्घकाळासाठी आपल्याला जे आहे ते संरक्षण देतं। दीर्घकाळासाठी संरक्षण देतं म्हणजे कसं की तुम्ही आज फवारणी केली तर तुम्हाला 15-15 दिवस, म्हणजे आज जर तुम्ही फवारणी केली तर पुढच्या 15 दिवस तुम्हाला फवारणी घ्यायची गरज पडणार नाही, तुमच्या कापसावर कीटक कसल्याच प्रकारचे दिसणार नाहीत। असं जबरदस्त मित्रांनो कीटकनाशक आहे सॉल कंपनीचं टॉल्फी। आता तुम्हाला मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हे आळ्यावर सुद्धा नियंत्रण मिळवतं। तर आळ्यावर मित्रांनो हे कसं नियंत्रण मिळवतं, तर बघा, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे आळ्या असतात लहान आळ्या त्याच्यावर हे कंट्रोल करतं, कारण की याच्यामध्ये टॉल्फिन पायराइड हा घटक आहे। फक्त मोठ्या आळ्यावर कंट्रोल करत नाही। जर तुम्हाला भविष्यामध्ये जर ह्याची फवारणी तुम्ही घेणार असताल आणि तुम्हाला वाटत असेल की बोंडाळी येऊ नये, तर त्यामध्ये तुम्ही स्वस्तातलं इमामॅक्टिन मिक्स केलं 1 लिटर 1 ग्रॅम प्रमाणे, तरी सुद्धा आपल्याला आळ्यावर आणि सगळं नियंत्रण मिळेल। तसं ते सुरुवातीच्या लहान अवस्थेतल्या ज्या आळ्यात याच्यावर सुद्धा कंट्रोल करतं। आता शेतकरी बंधूंनो, याचं प्रमाण काय ठेवायचं आपल्याला, तर बघा मित्रांनो, सॉल कंपनी जे टॉल्फी त्याचं आपल्याला प्रमाण ठेवायचं 1 लिटरला 2 ml। लक्षात ठेवा, प्रमाण चुकून देऊ नका। त्याच्यानंतर आपल्याला 1 एकरसाठी ह्याचा डोस आहे 300 मिली, पाणी वापरायचे 150 लिटर, म्हणजे 150 लिटर पाण्यात जर तुम्ही 300 मिली औषध मिक्स केलं आणि 1 एकरला जर फवारणी घेतली तर आपल्याला सुंदर रिझल्ट ह्या औषधाचा भेटणार आहे।
आता शेतकरी बंधूंनो, कुठल्याही कीटकनाशकाचा जर आपला रिझल्ट आणायचा असेल तर कडक उन्हामध्ये फवारणी करणं कधी पण टाळायचे. सकाळी 11च्या आतमध्ये तुम्ही फवारणी घ्यायचा, म्हणजे 8 वाजता ज्यावेळेस ऊन पडतं त्यावेळेस पानावरची जे द्रव्य वगैरे असतात ते सगळे विरघळून जातात आणि नंतर तुम्ही 8 ते 11च्या दरम्यान फवारणी घ्या किंवा नंतर तुम्ही ऊन उतरल्यानंतर 4 वाजता फवारणी घेतली तर आपला रिझल्ट जो आहे तो एकदम चांगला भेटणार आहे. आपला बघा मित्रांनो, एकदम निरोगी कापूस आहे. आता मेन महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, बऱ्याचशा भागामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी आहे. कापूस सुकायला लागला म्हणले शेतकरी बंधूंनो, किंवा काही ठिकाणी पाऊसच अत्यल्प पडायला लागलाय, मग अशा वेळेस फवारणी करणं गरजेचं आहे की नाही? तर शेतकरी बंधूंनो, अजिबात फवारणी करायची नाही आपल्याला. ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये चांगला पाऊस होईल किंवा तुमच्याकडे पाणी द्यायची सोय असेल, जमिनीमध्ये आपल्याला ओलावा चांगला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही याची फवारणी घेतल्या रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो. कोरड्या जमिनीवर याची जर तुम्ही फवारणी घेतली ओलावा नसताना तर आपल्याला रिझल्ट मिळत नाही, पैसे आपले वाया जातात. ही मात्र काळजी घ्या. आणि शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस पण आपण फवारणी घेतो त्यामुळे सगळ्या पानावर जर औषध आपल्याला पसरून पाहिजे असेल तर त्यामध्ये कुठलंही एखाद्या कंपनीचं सिलिकॉनचं स्टिकरचा जर तुम्ही वापर केला तर पूर्ण औषध पानावर पसरून जातं आणि आपला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार आहे. तर मित्रांनो, असं जबरदस्त कीटकनाशक तुम्हाला मी सांगितलं, हे आहे सॉल कंपनीचं टॉर्पी. कुठल्याही कंपनीच घ्या, आपल्याला कंपनीशी कधीही घेणे देणे नाही. त्यातले घटक जे 3 सांगितले तुम्हाला मी, ते लक्षात ठेवायचे आणि जे बाजारामध्ये तुम्हाला स्वस्तामध्ये बसेल त्याचा वापर करायचा आहे. रिझल्ट एवढा खास आहे मित्रांनो की तुम्ही इथून पुढे दुसरं कधी वापर करणार नाही. तर व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि होईल तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.